रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊलींनी यापूर्वीच्या अभंगात नामस्मरणाची महती सांगितली. पण नामस्मरण कोण करतो? मी. हा मी कोण आहे? आजच्या अभंगात माऊली आपल्याला मी कोण या मूळ प्रश्नाचा शोध घ्यायला सांगतात. कोणाचे हे घर? हा देह कोणाचा? आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा. गोविंदा माधवा याची देही. देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा. सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती. या नावे रूपे ती तुम्ही जाना. माऊलीने साधकाला मूलभूत प्रश्न विचारलाय. तो कोणता प्रश्न आहे? कोणाचे हे घर? हे घर कोणाचं आहे? हा देह कोणाचा? आपण या देहाला माझे घर मानतो. या प्रत्यक्षात आपण या देहाचे मालक नाही. या देहाचा खरा मालक कोण आहे? आत्माराम त्याचा तोची जाणे. या देहाचा वास करणारा, या देहामध्ये वास करणारा जो आत्माराम आहे म्हणजे परमेश्वर आहे, तोच या देहाचा खरा मालक आहे. देहावर माझा हक्क नाही. मी केवळ भाडेकरू आहे. ही देहाची अनित्यता स्वीकारून देहबुद्धीचा त्याग करणे हाच आत्मज्ञानाचा पहिला टप्पा. मी तू हा विचार विवेके शोधावा. यापुढे माऊली सांगतात, हा मी आणि तू हा जो भेदभाव आहे याचा विचार विवेके शोधावा, म्हणजे बुद्धीच्या साह्याने विचाराने शोध घ्यावा. हा भेद खोटा आहे की खरा? हा शोध कुठे घ्यायचा? गोविंदा माधवा याची देही. आणि देवाला किंवा आत्म्याला बाहेर कुठेही न शोधता या स्वतःच्या देहात शोधावं. संत तुकारामांनी म्हटले आहे, जेथे जातो तेथे तू माझ्या संगती. जेथे जातो तेथे तू माझा सांगती. पण आपल्याला हा गोविंद दिसतो का? नाही. कारण आपण मी तू या विचारांच्या मुसक्या म्हणजे बंधनात बांधलो गेलो आहोत. विवेकाने या मुसक्या तोडून देहातच गोविंदाचा शोध घेणे ही खरी साधना आहे. यानंतर जेव्हा साधक विवेकाने मी तू हा विचार सोडून देहात ध्यान करतो, तेव्हा त्याला त्रिकुटी वेगळा म्हणजे शरीरातील त्रिकुटी स्थानाच्या पलीकडे ब्रह्मरंध्राकडे एक अद्भुत अनुभव येतो. जर कोणी ध्यान करत असेल, मेडिटेशन हा शब्द आता सध्या प्रचलित आहे. जर कोणी ध्यान करत असेल, मेडिटेशन करत असेल, त्याला आपल्या दोन भुवयांच्या मध्ये त्रिकुटी ज्याला म्हणतो त्या स्थानाच्या पलीकडे म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये जर बघितलं, ध्यान केलं, जो ध्यान करतो त्याला लक्षात येईल एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी येतो. आणि जसा जसा हा अनुभव जो आहे वाढत जातो, तसा तसा आपण आपल्या आत अजून जास्त आत जे आहे आपण जात असतो. हे शरीर, हे मन आपल्याला समजायला लागतं. आपण कोण आहोत हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो उलगडायला लागतो. पण त्यासाठी ध्यान करणे, ही ध्यानाची अवस्था, या ध्यानाच्या अवस्थेत येणं खूप गरजेचं आहे. आणि तेच माऊली या ठिकाणी सांगतात, देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा. या ठिकाणी सहस्त्र वदळी उगवला सूर्य जैसा. आपल्याला अनुभव काय येतो? जे ध्यान करतात, जे मेडिटेशन करतात, त्यांना अनुभव काय येतो? तर सहस्त्र दळी म्हणजे जसा सहस्त्र दल कमळात म्हणजे ब्रह्मरंध्रात एकाच वेळी हजारो सूर्य उगवावेत तसा तेजस्वी प्रकाश दिसतो. सुरुवातीलाच नाही दिसणार तुम्हाला. जसा जसा तुमचा अभ्यास वाढेल, तुमची साधना वाढेल, तुम्ही रोज नित्य नियमाने हा अभ्यास कराल, नामस्मरण कराल,
ध्यान कराल त्यावेळी हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अनुभव योग मार्गाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे तर योग मार्गाशी. योग हा शब्द ऐकला असेल, ज्याला आता प्रचलित शब्द जो आहे तो योगा असा झालेला आहे. नामस्मरणाने चित्त स्थिर झाल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. हा प्रकाश इंद्रियांच्या ज्ञानापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि दिव्य असतो. तर जे योग मार्गावर आहेत, योग मार्गाची साधना करतात, योगासने, प्राणायाम, ध्यान, धारणा यांचा अभ्यास करतात, त्यांना हा आत्मसाक्षात्कार होत असतो. जर तुम्हालाही असा काही आत्मसाक्षात्कार झाला असेल तर कमेंट करून सांगा. तुमचा अनुभव जो आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे की कशा प्रकारे तुम्हाला हा अनुभव आला होता आणि कशा प्रकारे तो अनुभवाला तुम्ही तोंड दिलं, सामोरे गेलात आणि काय तुम्हाला त्यातून शिकायला मिळालं. चला पुढे जाऊया. ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योत. माऊली येथे आपला अनुभव सांगतात. नायनाची ज्योत म्हणजे काय? हे जे तेजस्वी रूप आणि प्रकाश दिसतो कोणता? त्या त्रिकुटीमध्ये आहे. ज्यावेळी आपण ध्यान करतो तीच नायनाची ज्योत आहे. म्हणजे काय तर आत्मज्योती किंवा चैतन्य आहे. माऊली वाचकांना सांगतात, या नावरूपे ती तुम्ही जाणा, या नावे रूपे ती तुम्ही जाणा. या नामरूपांच्या पलीकडे जे चैतन्य आहे, जी आत्मज्योती आहे, तिला तुम्ही तुमच्या आत्म्यातच ओळखा. तुम्हाला बाहेर कुठे फिरायची गरज नाहीये, कुठे बाहेर शोधायची गरज नाहीये. ते स्वतःमध्येच आपल्याला ओळखण्याची गरज आहे, शोधण्याची गरज आहे. नामस्मरण बाह्य क्रिया नसून आत्मिक अनुभव आहे, जो देहाच्या आतच प्रकट होतो. माऊलींनी सांगितलेला हरिपाठ केवळ नामजप नाही तर नामजप, विवेक आहे आणि आत्मज्ञान या प्रवासाची गुरुकिल्ली आहे. कसा सुरू होतो? नामजपापासून. नामजप, नंतर विवेक आणि नंतर आत्मज्ञान. देह माझा नाही हे स्वीकारून मी कोण याचा शोध घ्या. देहातच लपलेल्या सहस्त्रदळी सूर्याला जागे करा. आणि ते जागे करण्यासाठी काय महत्वाचं आहे तर ते म्हणजे नामस्मरण, हरिपाठ,